नमस्कार 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 नमस्कार. तर तुमची आणि माझी तुकडवाडीमध्ये तशी भेट कवा झालेली नाही. आज आपली 1 to 1 अशी पहिलीच आपण भेट इकडे करतोय. तर माझं नाव शुभ्र पांढरे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शुभ्र पांढरे म्हणजे काय. तर शुभ्र माझं नाव आहे आणि पांढरे आमचं आडनाव आहे. याचं झालं असं, मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझ्या आईबापाचे डोळेच पांढरे पडले. ते म्हणलं किती करतो तू आणि पोरगा आपण जन्माला घातलेलं आहे. त्याच्यामुळे मी असे पांढरे कपडे परिधान करायला सुरुवात केली. आपण गावामधले सोशल वर्कर आहे. तर शुभ्र पांढरे नावाने आपण सगळे प्रसिद्ध असतो. आज तुकडवाडीमध्ये मला कळले काहीतरी लग्नाचं वातावरण आहे. म्हणलं सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर माणसानं लग्नामध्ये गेलं पाहिजे. लग्न म्हणल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी आठवतात मंडळी. तर लग्नामध्ये जेवढे जोक सापडतात ना तेवढे चला अवयवदेमध्ये सुद्धा नाही तुम्हाला सापडणार. खरं शपथ सांगतो मी तुम्हाला. तर सगळेजण लग्नात गेलेले असतात. लग्नामध्ये काय करतो आपण, अक्षता टाकतो. टाकले असतील का नाही दुसऱ्या डोक्यावर अक्षता. तुम्ही नीट शाळेतल्यासारखे वागू नका रे कार्यक्रमात. हो काय दुसऱ्याच्या लग्नात जायचं म्हणलं का नाही तर आदल्या दिवशीपासूनच आपण थोडेसे कमी जेवून जात असतो. का तर बाळूच्या लग्नाला जायचं, बाळूच्या लग्नाला जायचं, बाळूच्या लग्नाला जायचं. इतके आपण उपाशी राहिलेला असतो की आपल्याला जे अक्षदा वाटलेल्या असतात निम्मे लोक त्या अक्षदा खाताना तुम्हाला दिसतील. घरात कधी तांदूळ काढून मुठभर खाल्लेले बघितलेत का आपण. नाही. पण लग्नात अक्षदा का खातात मला अजून कळलेलं नाही. बरं नॉर्मल नियम कसा आहे, वधूवराच्या डोक्यावरती त्या टाकायच्या असतात. साधं आहे का नाही. आपण कसे टाकतो, ह्यो त्याच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्याच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्याच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्याच्या डोक्यावर टाकतो. जे पोचले ते तुमचे. त्यातले त्यात काही लोक असे मारत पण असतात. तुम्ही नीट बघा. समजून घ्यायचं ह्याचं काही लग्न ठरलेलं नाही आणि पुढचे 10 वर्ष काही ठरत नाही. त्यामुळे त्याचं जे फ्रस्ट्रेशन असतो तो तिकडे काढत असतो. लग्नामध्ये आणखीन एक गमतीदार गोष्ट काय असते, जेवण. निम्म्यापेक्षा जास्त लोकांचं लक्ष तिकडेच असतं. जेवणाची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली. बरं तुम्ही ऑब्झर्व करा, ज्यानं आयुष्यात खरंच गुलाबजामला तोंड लावलेलं नाही तो 4-4 गुलाबजाम घेतो बुफेमध्ये. घेतो का नाही, त्याला तर पटलेलंच आहे. खरंच गुलाबजाम आपण खात नाही, पण दुसऱ्याच्या लग्नात गेलं की ते काय गुलाबजामचा ढीग आपल्याला मांडायचा असतो काय माहिती. सगळी अशी भांडी मांडून ठेवलेली असतात आणि त्यांचं मनच भरत नाही. त्यामुळे आणि कुठं भांडी आहेत का बघत असतात. त्यातल्या त्यात एक भांडं रिकामं असतं, तिकडं आपलं लक्ष असतं. यातलं संपलंय का काय, ह्याच्यात चांगला आयटम असेल एखादा असेल. बऱ्याच जणांचं लक्ष तिकडं असतं. आमचा एक मित्र बराच वेळ त्या भांड्याजवळ असा घुटमळत होता. सगळ्यांची जेवणं झाली, सगळे निघाले. त्याला वाटलं ह्याच्यातला आयटम कवा येणार ना मी कवा खाणार तो आयटम. त्याने विचारलं ह्याच्यात काय कवा येणार. ते म्हणले काय नाही, हे हात धुवायला ठेवलं, दूध आहे त्याच्यात. माणसाचं मनच भरत नाही तुम्हाला सांगतो. कॉपी करायची आपल्याला सवय असते. हिंदी पिक्चर बघायचा त्यातलं लग्न कॉपी करायचं आहे का नाही. तशी फॅशन करतात पोरी, तशी डिझाईन करतात पोरी. पोरांचं सुद्धा कसं असतं, ते बुटला पोहायचं एक आयटम आला होता मध्ये, तुम्ही बघितलं असेल. माधुरी दीक्षितच्या पिक्चरमध्ये बघितलं. आमच्या गावात लयच क्रेज आली. आमच्या गावातल्या बाळून ठरवलं आपण सुद्धा बुटला पोहायचं आणि पैसे काढायचे. त्यांनी केलं ना तसं. बहिणीच्या लग्नामध्ये त्यांनी काय केलं, बूट लपून ठेवला. तो माणूस शोधतोय बूट कुठे, बूट कुठे, बूट कुठे. तो म्हणला जावई बापू 500 रुपये देत असला तर बूट देतो. तो म्हणला हे घे 500 रुपये. 500 रुपये मिळाले बुटाच्या बदल्यात. 2 दिवसांनी गावात असं झालं, एक लग्न लागलं होतं आणि त्यात सगळे नवरदेव शोधत होते. 2 तास झाले, 3 तास झाले, नवरदेव कुणाला सापडला ना. संध्याकाळी नवरदेव कुठे सापडला असेल, गादीच्या खाली. कुणी ठेवला गादीच्या खाली नवरदेव, तर बाळूनं. म्हणले बाळू तू असं का केलं. अरे म्हटलं बुटाच्या बदल्यात 500 मिळाले, नवऱ्याच्या बदल्यात किती मिळाले असते बोला. बाळू दुसऱ्या दिवशी जेलमध्ये आमचा. तर मंडळी अशा अनेक गमती जमती या लग्नामध्ये घडत असतात. आता मला सांगा, आपण लग्नाला काय म्हणतो, वेडिंग. आता वेडिंग आणि वेल्डिंग यामधला काय फरक आहे सांगा. जेव्हा आपण वेल्डिंग करत असतो ना, आधी ठिणग्या उडतात नंतर बंद जुळतात. वेडिंगमध्ये उलटं होतं, आधी बंद जुळतात आणि आयुष्यभर ठिणग्याच ठिणग्या उडत असतात. या मंचावरती इतके कलाकार एकत्र, हे कलाकार एकत्र म्हणजे एवढे कलाकार एकत्र आपल्याला 2च ठिकाणी दिसतात. एक तर ह्या सिरियलमध्ये नाही तर झी मराठी अवॉर्डला. आज इकडे अवॉर्ड दिलं तर झी मराठी अवॉर्ड सुद्धा होऊ शकतं. एवढे कलाकार एकाच मंचावरती आलेले आहेत. झी मराठी जसं एक खूप लोकप्रिय चॅनल आहे तसं आमच्याकडे केबल नेटवर्क आहे. आणि त्या केबल नेटवर्कवर सुद्धा हल्ली डेली सोप सुरू झालेला आहे. तर ते सुद्धा एक डेली सोप दाखवत आहेत सध्या. तुमचं बघूनच कॉपी करतात ते आणि लगेच दाखवायला सुरुवात करतात. तर तुमच्याकडे नकटीच्या लग्नाला यायचं. हं, ही सिरियल चालू आहे. आमच्याकडे चपटीच्या लग्नाला सावधान. तर आता हे काय आहे, तर हे आता काय आहे ते, तिचं नाव तसं का आहे याची कारणं सगळी तिकडेच कळतील आपल्याला. तर बघूयात या सिरियलमध्ये काय घडणार, जिचा एकच भाग बनलाय, पहिला आणि शेवटचा. नाही अण्णा तुम्ही अजिबात
काळजी करू नका, सगळी तयारी झालेली आहे. हा, सगळी होलसेलमध्ये तयारी केलेली आहे. मंडपाला सांगितलेलं आहे आपण. आणि जेवणाचं सगळं कॉटरिंगवाल्याला दिलेलं आहे. कोण? कॉटरिंगवाले जेवणाचे. केटरिंग हा, ते सगळे भांडे कोंडे तेच आणतात. हा हा नाही नाही, तुम्ही अण्णा अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झालेली आहे. फक्त नवरा मुलगा सापडला की लगेच लग्नाचा भार. हा हा, बरं बरं बरं. नाही नाही, हे बघा लक्षात ठेवा, आज चपटीचं लग्न जमवायचं म्हणजे जमवायचं. हा ओके. हा चल. आज काय हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे इकडे? तुम्हाला खोटं वाटत. मला एकच प्रश्न पडतो का ह्या सिरियलमध्ये निर्मात्याला साड्याचा जास्त खर्च असेल बा? केवढ्या साड्या वापराव्या लागतात, है की नाही? नाही पण त्यांच्याकडे साड्या आणण्यासाठी कारणं सुद्धा चांगली आहेत. बघा ना, रागिणी सामंत, पौर्णिमा आहेत. आपल्याकडे साड्या आणायला कारण कोण? भाऊ कदम, कुशल भद्रिके, सागर कारंडे. बरं राहिलं फॉर चेंज म्हणून कधी कधी मिशी काढून भारत गणेशपुरे सुद्धा ते खपवावे लागतात आम्हाला. पर्सनल गोष्ट, पर्सनल नाही. हा असू द्या. तुमच्या घरातलं सांगा, त्यांच्या घरातलं सांगत बघा, बसा. एक मिनिट, घर बीर असे थुकराट शब्द वापरू नका. हा? आमचा वाडा आहे, वाडा. हो, कुठला वाडा? लेट मी सी यू. अरे बापरे. हा आमचा वाडा, बटाटे वाडा. काय बटाटे वाडा असं कुठे नाव असतं का, बटाटे वाडा? सिरियल मधले कलाकार पाहना कसे बटाटे वाड्यासारखे. म्हणून नाव ठेवलं बटाटे वाडा. नाही ठीक आहे, चांगलं हेल्दी आहे. आनंद कार्यकर्त्याचं काय? ते तळलेली मिरची आहे, बटाटा वड्यासोबत लागतं. आणि त्याचा अजून एक फायदा आहे माहिती आहे काय? का? वडा खाऊन झाल्यावर सगळे टूथपिक म्हणून वापरतात. बरं असू द्या, काय हरकत नाही. आता एवढी सगळी तयारी झालेली आहे, पण आमची बायको कुठे आहे अजून? काय बायकोचं नाव काय तुमच्या? हे विजू उर्फ बेबी आत्या. हाय सगळ्यांना, मी विजू. अच्छा, आडनाव काय? दीनानाथ चव्हाण. विजू काय? दीनानाथ चव्हाण. कशाला बोलवलं मला? आता कुठे डोळा लागला होता? डोळा लागला होता? डोळा लागायला तू उघडला तर पाहिजे किती तरी. सारखं आपलं झोपेत असतं. 2 सीनच्या मध्ये झोप काढता आहे ना पौर्णिमध्ये आपलं. गप्पा बसा, माझ्या झोपेविषयी बोलण्याचं काहीही कारण नाही आता. अरे आज रागव नको, आज शुभ दिवस आहे. आज आपल्या चपटीला बघायला मुलगा आहे. तुम्हाला सांगते ना निलेश भाऊजी, आमच्या चपटीसाठी इतकी स्थळं आली आहेत ना, पण लग्नापर्यंत एकही पोचत नाही मेलो. मला एक सांगा, तुम्ही मी आल्यापासून चपटी 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 त्यांनाही प्रश्न पडला असेल की त्यांनी एवढं छान नाव नक्की ठेवलं. तुमचं चपटी का नाव आहे? ड्रायडेला जन्म आहे तिचा.